मंगळा लाईव्ह न्यूज फेसबुकच्या माध्यमातून अहमदपूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर या राजूर शहरामध्ये महाराणा प्रतापांची जयंती प्रथमच या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। या ठिकाणी बऱ्याच संघटनेचे कार्यकर्ते आहेत जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जो संकल्प होता हे हिंदवी स्वराज्य अबाधित राहावं त्यासाठी महाराणा प्रतापांनी जी काही या महाराष्ट्रामध्ये म्हणा राजस्थानमध्ये अकबराच्या विरुद्ध अकबर असेल सम्राटाच्या विरोधामध्ये लढाया करून आपलं हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठीचा एक सिंहाचा वाटा होता। आजच्या जगामध्ये जर पाहिलं जर आपण एखादी काम करत असताना दुसरा आपलं पाय ओढण्याचं काम करत असतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प होता की हिंदवी स्वराज्य अबाधित राहावं आणि त्यामध्ये महाराणा प्रतापांचा मोठा वाटा आहे। आज त्याच महाराणा प्रतापांची जयंती आपल्या राजूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर राजूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते। आपण या जयंती समितीचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करूया। वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या जयंती महोत्सव जे आज महाराणा प्रतापांची जयंती आपल्या राजूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तर काय सांगाल? म्हणजे या समितीचं कसं नियोजन होतं आणि या जयंतीमध्ये कोणाकोणाचं सहकार्य लाभलं काय सांगाल आपण? आणि ही जयंती विशेष म्हणजे प्रथम काढण्यात आलेली आहे का, काय सांगाल आपण? महाराणा प्रताप जयंती दरवर्षी राजूर शहरामध्ये होते, मात्र फक्त चौकामध्ये पुष्पहार घालून सनी एका जागी स्थानिक लेवलला केली जाते। सर्व हिंदू बांधव एकत्रित येऊन हे करतात, मात्र यावर्षी सर्व राजपूत समाज व हिंदू समाज एकत्रित येऊन सनी शोभायात्रा जल्लोषात साजरी करण्याची ठरवलं होतं। तरी तालुक्यातील सर्व हिंदू बांधव एकत्रित येऊन सनी महाराणा प्रतापांची जयंती साजरी करण्यात आली। हे पहिला वर्ष आहे की शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। ह्याच्या पुढल्या वर्षीपासून असंच चांगली तयारी करून मोठ्या स्वरूपामध्ये महाराणा प्रताप जयंती काढण्यात येणार आहे। महाराणा प्रताप की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। यासोबतच आपल्यासोबत बांधव इतरही आहेत, आपण त्यांच्या दिशेनं काढण्यात आली, आज प्रथमच उत्साहात काढण्यात आलेली आहे। सर्व युवक बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाला। तुमचं काय म्हणणं असेल की त्यांचे विचार कसे प्रसारित जनतेपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करताय? आम्ही दरवर्षीप्रमाणे आपल्या राजूर शहरामध्ये श्री महाराणा प्रताप जयंतीचा उत्सव साधारण आम्ही 10 ते 15 वर्षापासून हा उत्सव आम्ही साजरा करतो आहे। पण प्रथम आज आपल्या राजूर शहराच्या नगरी पोस्टवर हा उत्सव पोहोचावा यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे। आणि मुळात म्हणजे महाराणा प्रतापांचा इतिहास हा खूप मोठा आहे, याची सर्व हिंदू बांधवांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही सकल हिंदू बांधव आम्ही आज महाराणा प्रताप जयंती काढलेली आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सांगण्यात इच्छितो की महाराणा प्रतापांचा हा इतिहास खूप मोठा आहे, पण आज आपल्या राजकारणी स्वभावामुळे, राजकारणी नेत्यामुळे महाराणा प्रतापांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, गुरु गोविंद सिंगांचा इतिहास हा लपलेला आहे। यासाठी आपण प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरापोस्तोर, मनापोस्तोर आणि हृदयापोस्तोर आज आपण प्रत्येकाच्या हिंदू बांधवाच्या हृदयामध्ये महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, धर्मवीर संभाजी महाराज जागृत केले पाहिजेत। यासाठी आज आम्ही महाराणा प्रतापांची जयंती काढलेली आहे। म्हणजे महापुरुषांचे विचार तुम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतात आणि हे चांगलाच आपल्याकडं आपला हा संकल्प आहे। त्याचबरोबर मी या अध्यक्ष जयंतीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात। खरं तर हे आपलं हिंदवी स्वराज्य करावं होत असताना महाराणा प्रतापांचा खूप मोठा एक वाटा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांचं सहकार्य खूप लाभलेलं होतं, आपण अनेक मालिकांनी पिक्चरमधून बघितलेलं आहे। तर काय वाटतं, तुमच्या काय भावना आहेत आजच्या जयंतीनिमित्त? कसं आहे, आपलं हिंदू समाज जी आजपर्यंत झोपलेला आहे
कोणतेही महापुरुष असो, कोणतेही असो, कोणची जयंती असो, फक्त एक चौकात सीमित म्हणून असं ठेवू नये. कुठं ना कुठं मार्केटला, कुठं आपल्या आया बहिणीला सर्व येणार कळू द्यावं असं म्हणून आमची भावना होती. म्हणून यावेळेस प्रथम याच्यामुळं आम्ही एक सर्वांचं मार्गदर्शक ही जयंती म्हणजे तालुक्यामध्ये इतर तुम्ही प्रसारित केली नव्हती, त्यामुळे इतर बांधव तुमच्या तालुक्यातून येऊ शकले नाहीत. भविष्यामध्ये तुमचा काय असेल का असं? त्यांना एकच सांगणं आहे की हर वेळेस आम्ही आमच्याकडून काही चुकलं असेल, तुम्हाला काही पोहोचलं असेल तर माफ करा. पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा मोठ्या जल्लोषात करू. फक्त तुमचं सर्वांचं आम्हाला सहकार्य राहू द्या. आणि ह्यावेळेस फक्त झाले गडबडीत, मग पुढच्या वेळेस नियोजन प्रमाणे रूट प्रमाणे करू. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही सर्व तालुक्यातील जे काही आपले बांधव आहेत सर्व बांधवांना सांगून ही जयंती मोठी करण्याचा तुमचा संकल्प आहे. या जयंती महोत्सव असेल सर्व विविध शहरातील विविध माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी पात्रा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा मी नागेश लांजे, अहमदपूर, राजूर, लातूर. मिटाया दिल का संताप, भारत माँ की लाज बचाए, वही थे महाराज.